हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतरची सत्ताधारी पक्षांची पहिलीच बैठक। फडणवीस शिंदेंसह अजित पवारही सहभागी होणार। पहलगाम हल्ल्यासंबंधी भाजपच्या आणखी एका नेत्यानं तोडले तारे। महिलांमध्ये योद्ध्याची भावना नव्हती म्हणून 26 जणांचा बळी गेल्याचं वक्तव्य। राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडांनी दाखवली असंवेदनशीलता। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ कतारमध्ये दाखल, तर द्रमुक खासदार कनिमोळींचं शिष्टमंडळ मॉस्कोत पोहोचलं। भारतीय राजदूतांकडून शिष्टमंडळाचं स्वागत। भारताच्या शिष्टमंडळाकडून बहरीनमध्ये पाकिस्तानच्या कारनाम्यांचा पर्दाफाश। पाकिस्ताननं पोचलेल्या आणि आयसिसच्या दहशतवाद्यांमध्ये फरक नाही, खासदार ओवेसींनी आणून दिलं निदर्शनास। पाकिस्तानचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा समोर। भारतानं धूळ चारल्यानंतरही सरकारकडून आनंदोत्सव साजरा। फील्ड मार्शल मुनीर यांची डिनर डिप्लोमसी। शहबाज शरीफ आणि राष्ट्रपती झरदारींचीही उपस्थिती। धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार। छगन भुजबळांचं मोठं विधान। सरकार लाडक्या बहिणींमुळे नाही तर ओबीसींमुळे आल्याचा दावा। हगवणे कुटुंबियांना हुंड्यात मिळालेलं आणखी साहित्य जप्त। एंडेवर कार, चांदीच्या भांड्यांचा समावेश। सुशील आणि शशांकचं पिस्तूलही पोलिसांच्या ताब्यात। वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखवणाऱ्या निलेश चव्हाण सलग तिसऱ्या दिवशीही फरार। बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल। घरातून लॅपटॉपही जप्त। देशात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढण्याची शक्यता। ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू, तर बंगळुरूमध्येही 84 वर्षीय वृद्ध दगावला। राज्यात विविध ठिकाणी आज मुसळधार पावसाचा इशारा। रायगडमध्ये ऑरेंज, तर मुंबई आणि ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी। उकाड्यापासून मोठा दिलासा। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी।